माझी चूक सुधारायची आहे. मी कबूल करणार आहे सगळं त्यांच्या समोर. काय कबूल करणार ग? सगळं सगळं कबूल करणार आहे मी. या पापानीशी नाही जगू शकत मी. ए निल्या, आणखी एक दे. ए काय रे, अर्धी रिकामी किती आहे? अण्णा भरलेच असा. ये सरी ये ये सरी ये. अर्धी रिकामी किती आहे? भरलेच असा. तू माका शिकवणार? माका शिकवणार अंडा तू? सोड त्याला. कोण असंय मी? अण्णा नाही. कोण? अण्णा नाही. अरे अण्णा, त्या गरीबाचं जीव किती घेत, सोडते का? ए रघु, तू माका शिकवणार? अरे अण्णा सोड. माका शिकवतात. माका शिकवणारा अजून जन्माक येऊचा. काय कोणासमोर कबूल करूचा कर. माझ्या समोर त्याचा तोंड चालता. गावात रवाचा ना. अरे त्याचा आणि त्याच्या गोवाचा मडा पाडू कमी करणार नाही अण्णा. मग हे सांग गोवा काय काय दिलंय, काय काय झालं सांग. कर कबूल, जा कर कबूल कर. सांग गोवा सांग. रघु घे, तुझ्याच नशिबात होती ती. नाही ओ, कोणावर तो राग हा कळता ना? कळतंय. मला माहित होतंच ती त्याला नाचवणार, पण ती वेळ इतक्या लवकर येईल असं नव्हतं वाटलं. जा जा निघ. लय ऐकलंय अशा धमकीय. कोणाक आरडून सांगायचा आता आरडून सांग. या अण्णान काय काय केल्यान, काय काय दिल्यान ता पण सांग. अण्णा कोणाच्या बापाशी घाबरत नाही. आरडून आरडून सांग. मग हे बघतय कोण माझ्या समोर येऊन माका जा विचारत. खय जातास? अण्णा इली असं. माका माहिती आहे. आवाज ऐकलंय मी. काय झालं तर बघतोय. नवीन काय झाला नाही या. पिऊन इली असं. रोजचा झाला ताच. बघतोय मी. काय गरज नाही जाऊची. पण बापूस असा माझं पण सासरू असा. नात्याचं माका पण आदर असा. पण हे जे काय वागतं तर काय चांगलं वागतं. तुम्ही आता सांभाळूक जाशाल, ते काय करतील, 4 शिवे हसडतील, ते ऐकूक जातात. शेवटा काय अपमानच करून घेशाल ना. खबरदार जर तुम्ही बाहेर गेलास तर त्या घर सोडून निघून जाईन मी. सरिता, नाही जायचा. या गावात माझा कोणच काय वाकडा करू शकणार नाही. कोण आडवा येला तर उभो चिरेन. अण्णा नाही घासय मी. अण्णा नाही. कोणा थैसर कोणा
समोर ये. Hey! कोणा कोणा अटणकर काय करतास सर? हे जायला आलो होतो. या काय हा? काय म्हणू मी याला? माझ्या संसाराची लक्तर, माझं नशीब, ज्या माणसावर मी देवासारखा विश्वास ठेवला त्याचा विश्वास आहे हा. दिलास काय पाटणकर? ना हो, प्यायलो, खूप प्यायलो. सुपारीच्या खांडालाही आहे हात न लावलेला मी. बाटली तोंडाला लावली. कोणासाठी? तुमच्यासाठी. का? काशीच्या मरणानंतर सगळं विसरून जायचं म्हणून. सगळं विसरलो मी, सगळं विसरलो. सगळं विसरून मी तुमच्याशी बोलायला उभा आहे. मी विसरलोय की कधी काळी मी तुम्हाला देव माणूस समजत होतो. मी हे पण विसरलो तुम्ही आपुलकीने आमच्या घरी येत जात होतात. सगळं सगळं विसरलो. कारण ते सगळं खोटं होतं. खरं काय असेल तर तो हा अण्णा नाईक हा समोर उभा आहे. या गावात आलो तेव्हा सगळं अनोळखी होतं. इथली जमीन, इथली माणसं, त्यात तुमच्यावर विश्वास ठेवला. खूप वाईट वाईट ऐकत होतो गावात तुमच्याबद्दल, पण सदैव कानाडोळा केला. कारण माणूस प्रत्येक वेळी प्रत्येकाबरोबर चुकतो असं नाही ना. थोडा चांगुलपणा असतो. तो चांगुलपणा तुमचा आमच्याबद्दल असेल असं वाटत होतं. पण तुमच्यासारखा सगळ्यात वाईट, सगळ्यात खोटारडा माणूस मी आजपर्यंत बघितला नाही. आज मला कळतंय की तुम्ही इतके दिवस आमच्या घरी घिरट्या का घालत होतात. हो, मी घरी नसताना तुम्ही माझ्या बायकोवर राक्षस तुम्ही. तुमच्यासारखा राक्षस मी अजून नाही पाहिला. पैसा नव्हता माझ्याकडे, दारिद्र्य होत. पण त्या दारिद्र्यातही सुख शोधत जगत होतो ना मी.
तुमच्यासारख्या दागिन्यांनी नाही मोडू शकलो मी, नाही पैसा ओतू शकलो, पण प्रेम करत होतो कुमुदिनीवर, खरं प्रेम. अण्णा तुम्ही तिला भुलवलत. माझी कुमुदिनी अशी कधीच नव्हती हो. तुम्ही नादाला लावलत तिला, तुम्ही जाळ्यात अडकवलं. सुषमाला मी बापाची माया देत होतो, पण ती पण माझी. अण्णा थुंकतो मी तुमच्या संपत्तीवर, थुंकतो तुमच्या इब्रतीवर. हे 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 सगळे ना हे निघून जाईल. कमलाकर पाटणकर याने जगाचं भविष्य बघितलं, स्वतःच्या हातात त्या रेषेवर राहूचं अस्तित्व नाही बघू शकला तो. अण्णा माझी वाणी खरी ठरेल बघा. सगळी पाप तुमच्यावर उलटतील. माझं आयुष्य शून्य केलं तुम्ही. माझं घर, माझा संसार, माझी मुलगी, काहीच माझं नाहीये. सगळं तुम्ही. झाला झाला तुझा. मी वाईट माणूस असे, राक्षस असे, पण तू कोण असस? कमलाकर पाटणकर या नावाशिवाय तुझ्याकडे काय नाही. सांग काय असं, सांग. उठ, सांग माका काय आहे तुझ्याकडे. बायले काय दिलंस तू? बायले कधी काय दिलंस? पैसो, सुख दिलंस? नाही दिलं. सगळा मी दिलंय. म्हणान तुझ्या वांगडा नांदता, नाहीतर गेलं असतं सोडून, पण नाही गेलं. कारण एका वयात सगळा मी दिलंय. म्हणान तुझ्या वांगडा गप संसार रेटत रावली. पाटणकर, खरं सांगू, तुझी जगायची लायकीच नाही. हा आवाज खाली. आरडून काय होणार नाही. काय करणारस तू? माझा जीव घेणारस? कसो घेणारस? गळ आवळून, ते डोक्यात धोंड घालून? असा हिम्मत दाखव. दाखव तुझी हिम्मत. चल, दाखव हिम्मत. चल चल. ये असो, ये 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 असो. ए पाटणकर, जा काय झाला ता तुझ्या नशिबान. दुसऱ्याची नशिबा बघतस, कधी स्वतःचो हात बघितलंस? बघितलंस? हे बघ, ही बघ रे, मरण लिवलेला असा. काय मरण? मी मारणार तुका? नाही, मी नाही मारणार. तुका मारून माझो मर्दपणा किती कमी करू? वीर बघतस, बघतस, दिसता तळ तुका? दिसता? पोहता येता? येता? 20 पुरुष खोल असा. एकदा आत गेलेला सहजासहजी चिता बाहेर येत नाही. पण तुका किती जगूचा? जगून काय करणार? असा जगणार बायको वांगडा तू? देतस जीव? देतस? जीव देऊची पण लायकी नाही तुझी, हिम्मतच नाही तुझ्या. तू काय माझा वाकडा करणारस? येत जाईन तुझ्या घरी, तुझ्या डोळ्यासमोर. काय करणारस? काय? काय नाही.
कोण आहात सर? कोण आहात? नानू मी 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 चोंट्या ए, तू काय करतोस सर? मी 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 हैसून हैसून जात होते मी 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 काय नाही ऐकू ग. मी काय 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 बघू सुद्धा नाही होय. हा निघ ऐसून निघ. हा पाहिले कधी काय दिलंस? पैसो सुख नाही दिलं, सगळा मी दिलंय. म्हणान तुझ्या वांगडा नांदता. तुझी जगायची लायकीच नाही. हा असा जगणार बायको वांगडा तू? देतच जीव? जीव देऊची पण लायकी नाही तुझी.